त्याला ना मारामारी करताना बघून मला पहिले भीती वाटली, पण तो इतका कमाल फाईट करत होता, असं वाटत होतं की कुठला तरी सिनेमाच चालू आहे. म्हणजे त्याच्या समोरून एक मुलगा आला धावत, तर माईने त्याला एवढ्या जोरात किक मारली की आणि त्याला असं बघत राहावंसं वाटत नाही. अगं कालपासून 5-5 वेळा सांगितलंयस तू मला, माईने असं केलं तसं केलं, अशी लात मारली, अशी फाईट मारली. काय हो का? अगं सॉरी, पण सायली खरंच तू त्याची फाईट मिस केलीयस. मी फाईट मिस केली ह्याचं वाईट वाटतंय का तू कोणाला तरी मिस करतेस? ए मी कोणाला मिस करणार आहे? अच्छा अच्छा, हे पण मी सांगायचंय का? ऑब्विसली माहीला. तन्वी, तू त्याच्या प्रेमाबिमत नाही पडलीस ना? सायली अगं असेल तर सांगून टाक ना. तसंही 24 तास त्याचं कौतुक करत असतेस. उद्या येशील आणि मला म्हणशील, सायली मला ना तो आवडतो. त्याच्यापेक्षा आत्ताच सांगून टाक. नाही तसं काही नाहीये. म्हणजे प्रेम बिम काही नाहीये, पण माही आहेच ना ग तसा कौतुक करण्यासारखा. आता बघ ना, कोणाला जर नोट्स हव्या असतील तर माही स्वतःची वही देतो. मुलांना जर कुठे ट्रिपला जायचं असेल तर माही लीडर होतो आणि तो सगळं ठरवतो. इवन आपल्या प्रिन्सिपल मॅम समोर किंवा आपल्या टीचर्स समोर माहीच कायम पुढाकार घेतो. हो, आणि आता अनघाचंच बघ, अनघाची कोणीतरी चीड काढली म्हटल्यावर माहीने स्वतःहून हेल्प केली. यार, ते सगळे म्हणतात ना, माही कॉलेजची जान आहे. बरं, तू कधी त्याच्याकडनं कुठली गोष्ट शिकलीयस का? त्या दिवशी मला ना एक टॉपिकच येत नव्हता, म्हणून मला माहीने शिकवली. तो बोलायला लागला की इतका छान बोलतो ना, असं वाटतं त्याचं ऐकत राहा. इतका छान बोलतो ना. काय हसतीयस तू पण? आणि तू माझी नक्कल करत होतास? अख्खं मी तुझी नक्कल करतच नाहीये. मी तर या सायलीच्या मैत्रिणीची नक्कल करत होतो. अच्छा, माही तुम्ही मजा घेताय? हा ना. ती मुलगी आहे ना, तिला माझ्या केबिन मध्ये पाठवा. हो मॅडम. मे आय कम इन मॅम? काय झालं आई? असं अचानक बोलवलं? कॉलेज आहे इथे. ऍडमिशन घेण्यापूर्वीच मी तुला सांगितलं होतं, कॉलेजमध्ये मी फक्त मॅम असते. सॉरी मॅम. आणि कॉलेजमध्ये तू कशासाठी ऍडमिशन घेतलीयस? मुलांबरोबर मैत्री करण्यासाठी? हा, नाही म्हणजे कॉलेज म्हणजे काय प्लेग्राऊंड म्हटलं का? मुलांबरोबर असं बागडायला? बरं, आपण मैत्री बरोबरीच्या लोकांशी करायची असते. या अशा फालतू वाह्यात
आगाऊ लोकांबरोबर मैत्री करून काहीही फायदा होत नाही. माणसाला जर आयुष्यात पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर आपला वेळ आपण कुठे इन्व्हेस्ट करतो ह्याची जाणीव असायला हवी. या असल्या फालतू फडतूस मैत्रीमध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवण्यात काहीच पॉइंट नाहीये. मला वाटतं शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो नाही. अँड आय एम शुअर तू तितकी शहाणी नक्कीच आहेस. So now please go to your class. एक मिनिट. परत जर त्या मुलाशी मला बोलताना दिसलीस तर आले आले. हे काय ग, सकाळी तो मुलगा आला होता तो तुझा बॉयफ्रेंड होता ना? डॉली, या आधी तो एकदा आलाय कॉलेजमध्ये. एक मिनिट. म्हणजे त्या दिवशी कॉलेज कॉरिडॉर मध्ये हिच्यासाठी गुलाबाचा फूल घेऊन आला होता तो हाच काय? नाही, तो माझा. ओ माय गॉड. आणि त्याची मजल डायरेक्ट सरांना मारण्यापर्यंत गेली. बघ ना, इतक्या वर्षात आपल्या कॉलेजमध्ये अशी गुंडगर्दी कधी झालीच नाहीये. हो रे. हे पण आता होणार. अरे कॉलेजची क्वालिटीच गेली आहे ना. नाही, हे अशा लोकांना जर ऍडमिशन दिलंय तर अशी लफडी रोजच होणार आहेत. चीप पीपल. यस, युअर राईट डॉली. अशा चीप मुलींच्या ट्रिक्स ना मला चांगल्याच माहिती आहेत. आधी मुलांना इन्फ्लुएन्स करायचं, मग त्यांना जाहीर फसवायचं, मग ती मुलं करतात मागे मागे. आणि मग कॉलेजमध्ये येऊन राडा करणार. येस, एक्झॅक्टली. हे पुष्कर, मला काय वाटतं, आपण ही पास आउट होईपर्यंत हिच्यावर एक सिरीजच बनवूयात. थर्ड क्लास गर्ल, तिचे लव्हर्स आणि त्यांची लफडी. बस. काय बोलत होता तुम्ही? सर, कॉलेजची इमेज आणि डिसिप्लिनचा प्रश्न आहे ना, म्हणून बोलले. आणि सर, ते गुंड जर उद्या येऊन प्रोफेसरांना मारायला लागले तर? कॉलेजची इमेज आणि डिसिप्लिन सांभाळायला कॉलेजचं व्यवस्थापन समर्थ आहे. आणि गुंडांचा बंदोबस्त करायलाही. तुम्हाला ही केस चालवण्याचा अधिकार कोणी दिला? कोण आहात तुम्ही? एखादा गुंड प्रवृत्तीचा मुलगा एखाद्या मुलीच्या घराखाली, रस्त्यावर, कॉलेजमध्ये येऊन जर तिची छेड काढत असेल तर त्यात त्या मुलीची चूक. एखादा गुंड मुलगा तिची छेड काढत कॉलेजपर्यंत येऊन पोहोचला तर त्याला मुलगी जबाबदार. आणि हे तू स्वतः मुलगी असून सांगतेस, तिच्यावर आरोप करतेस. समाजात कुठलीही घटना घडली की मुलींना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्याची पद्धत सर्रास सुरू झाली. का? ती अशी बोलली, ती अशी हसली, तिने असे कपडे घातले म्हणून आम्हाला हिंट मिळाली. अरे वा, म्हणजे मुलांची काही चूक नाही. हे दीड दमडीची पोरं अंगात बनियन घालून, हाफ चड्ड्या घालून हिंडतात तेव्हा त्यांची काही चूक नाही, पण मुलींची चूक. सगळी जबाबदारी त्या मुलींची. खरं तर लहानपणापासून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे की मुलींचा आदर करायचा, त्यांचा सन्मान करायचा. आणि फक्त मुलींचा नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा आदर आणि सन्मान करायला शिकवलं पाहिजे. आपल्या इतकंच दुसऱ्या व्यक्तीलाही स्वातंत्र्य आहे, त्याचंही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. हे जेव्हा आपण त्याला शिकवू लहानपणापासून, तेव्हा कदाचित समाज बदलेल. या गोष्टीसाठी तू गौरीला जबाबदार धरतेस? इथे पालकच मुलींना गप्प बसायला सांगतात, अन्यायाकडे दुर्लक्ष करायला सांगतात, आणि मग या विकृत मुलांचं फावतं. त्यांना असं वाटणार आहे आम्ही काहीही केलं तरी आम्हाला कोण बोलणार, आमचं कोण काय नुकसान करणार.
आणि मग या सगळ्या गोष्टी कुठल्या थराला जातात हे आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो नाही का? यापुढे माझ्या कुठल्याही विद्यार्थिनीला या पद्धतीने गिल्ट दिलेला किंवा हॅरॅस केलेलं मला चालणार नाही आणि मी पुन्हा सांगणार नाही, सांगून ठेवतोय. कळलं? तुमची शिक्षा ही आहे की शिक्षक दिन संपेपर्यंत तुम्ही कोणावरही रागवायचं नाही. तर मी काय सांगत होतो तुम्हाला? कळलं ना? सांगितलं ना? चला. हा, तिकडे नाही, बाहेर, वर्गाच्या बाहेर जर उभं राहायचं. चला चला. तुला काय आता अक्षता द्यायच्या जागेवर जाऊन बस म्हणून? हा, चल. फायटिंग? काय सांगतेस काय? अगं हो, इतकी वाट लावली ना त्यांनी की बास रे बास. हे तुझे ते सर म्हणजे एकदम बॉडी बिल्डर आहेत का ग? अगं नाही, बिल्डर वगैरे काही नाही आहेत ते, पण ना हिरो आहेत हे नक्की. आणि आम्हाला पण हे सगळं कालच कळलंय. आई, त्यांनी त्या गुंडांना जन्माची अद्दल घडवलीये. गुंडांचा पण हल्ले किती सुळसुळाट झालाय ग. गौरी, तू जरा जपूनच हा. कधी कोणाचं कुठे डोकं भिनसेल ना काही सांगता येत नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं आणि आपला अभ्यास बरा. हल्ली बायकांच्या जातीला पण किती त्रास आहे ग. तू बघतेस ना कशा कशा बातम्या छापून येतात पेपरमध्ये. मला तर तुझी खूप काळजी वाटते अगं. आई, तू नको काळजी करूस. तो मारामारी करायला आलेला मुलगा जॅकी होता हे जर तुला कळलं ना, तर तू आणि बाबा दोघंही टेन्शनचं दुकान व्हाल. पण त्या मूर्ख जॅकीचा खरंच काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. तरी बरं तुझ्या कॉलेजमध्ये ते डॅशिंग सर आहेत. मी तर म्हणते त्या सरांचा ना कॉलेजने असा सत्कार केला पाहिजे. सत्कार? आणि सरांचा ते पण फायटिंग केली म्हणून? अगं हसतेस का अशी? अगं आई, त्यांनी अशी फायटिंग केली म्हणून आपल्याला त्यांचं कौतुक वाटतंय, पण आमच्या प्रिन्सिपल सरांना हे अजिबात आवडलेलं नाहीये. आमच्या प्रिन्सिपल सरांनी अभिमन्यू सरांना शिक्षा केली आहे त्यासाठी. शिक्षा? का आणि कसली शिक्षा? ती तर फारच मजेशीर आहे. प्रिन्सिपल सरांनी अभिमन्यू सरांना अशी शिक्षा दिली आहे की पुढचे काही दिवस त्यांनी सगळ्यांशी म्हणजे सगळ्यांशी एकदम प्रेमाने आणि हसून बोलायचं. आणि त्यांच्याच्यानं ते काही होणार नाहीये. ही कसली शिक्षा? अगं त्याचं कारण असं आहे की आमचे अभिमन्यू सर आहेत ना, ते जरा चिडके. सतत त्यांच्या नाकाच्या शेंड्यावरनं राग असतोच. ते कधीच कोणाशी प्रेमाने बोलत नाहीत आणि म्हणून त्यांना ही शिक्षा दिली आहे. तुला आजच मी एक गोष्ट घडली ती सांगते. हा, अभिमन्यू सर अशी वर्गात शिकवत होते आणि काहीतरी झालं म्हणून ते आमच्यावर चिडले आणि म्हणायला लागले की हा असा वाह्यातपणा माझ्या वर्गात चालणार नाही. आणि तेवढ्यात त्यांच्या समोर दारातनं प्रिन्सिपल सर आले आणि त्यांचं ना सगळा आविर्भावच बदलला. म्हणजे चिडून बोलतात आणि प्रिन्सिपल सरांना बघितलं आणि एकदम शांतपणे प्रेमाने म्हणाले, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी काय सांगतोय ते? अगं आई, त्यांच्या कारण काही प्रेमाने आणि अजून बोलणं होणार नाहीये. किती वेळ ना स्वतःचा राग कंट्रोल करणार. सरांची ते एवढी मजा येते ना, आम्ही सगळे त्यांची इतकी मजा घेतो. म्हणजे कधी कधी ना मला त्यांच्याबद्दल वाईट पण वाटतं, पण त्यांना ना असंच पाहिजे. कारण इतक्या परफेक्ट माणसाला शिक्षा देऊन देऊ तरी काय देणार अगं.
घरी येऊ का मी आई? हा, एक दिवस खाते ना बाहेर, काय फरक पडतो? काय ग बा, लक्ष कुठं असतं तुझं? मी आठवण केली नाही ना तर हमखास तू डबा विसरून जातेस. तू आणि दादा दोघंही सारख्यात. लहान आहात का तुम्ही आता? मी सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यायची का तुम्हाला? आता ठेवते उद्यापासून लक्षात. चल बाय. कॉलेजला पोहोचलीस का? नाही, ऑलमोस्ट पोहोचले. चल 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 बाय. ओके बाय बाय. हा, आईचा फोन होता. मला 10 मिनिटं लागतील यायला. कितीचा पिक्चर आहे? असं सकाळी सकाळी कोण पिक्चर बघतं? हो मॅडम, आम्ही बघतो. आम्ही पण येऊ काय पिक्चर बघायला? ए चल ना पिक्चरला, आम्हाला पण लय मजा येईल. काय बावळटपण आहे? बाजूला हो. स्टुपिड हो ना बाजूला. स्टुपिड हो ना बाजूला. काय भारी कानातले. चल, मीच तुला पिक्चरला घेऊन जातो. कोण आहेस तू? बाजूला हो. चल. ए पिक्चर आलीस ना, मग कोणत्या पिक्चरची तिकीट आहेत? इंग्लिश पिक्चर. चल पिक्चरला आज मीच घेऊन जाणार. हात सोड माझा. काय बावळटपण आहे? 1 मिनिट. हात सोड तिचा. मी म्हंटल हात सोडा तिचा. काय फालतूपणा लावलाय? ए अरे कशाला फालतूपणा लावलाय? हिचा हात सोड आणि तिचा धर. ए आता तू स्वतःला लय शहाणी समजती का काय का? हा ना. कोण शहाणं आहे ना ते आता कळेलच. हॅलो काका. अरे मी बोलतीये. अरे मी आता इथे ते ढेबळे नाकाच्या इथे 2 टपोरी पोरं आहेत, एका मुलीची छेड काढतायत. ए अगं आम्ही तुला मी विचारते तुमचं नाव काय? ए ताई, तुमचं पण आम्ही तुला काही केलेलं नाही. तू कोणाला बोलू नको. एक मिनिट थांबाव. अरे ते सांगत नाहीयेत. नाही काही हरकत नाही ना. तू एक काम कर, जर तू पोलीस स्टेशन मध्ये नसशील ना तर तुझ्या ऐवजी जे माणूस ड्युटीवर आहे त्यांना पाठव. ताई मॅटर कशाला वाढवते? गाडीचा नंबर मी बघते. ताई, ए, चल, 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 ए, बघ, हे चल. 447. अरे अरे, अरे असं काय चल, चल. करताय? नाही, नको, नको. तू आमचं. हा. नको, नको. चल, 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 चल. थँक्स ताई. अगं थँक्स काय त्याच्यात? आपल्या समोर दुसऱ्याला कोणी त्रास देत असेल तर आपण मदत तर केलीच पाहिजे ना. पण मला खरंच खूप भीती वाटली होती. काय मुलं असतात म्हणजे एकटी मुलगी दिसली की येऊन तिला त्रास देतात. अगं अशा वेळेला घाबरायचं नाही, काहीतरी शक्कल लढवायची. तुझ्या काकांना फोन करून सांग आता यायची काहीच गरज नाहीये. आपलं काम तर झालंय ना. अगं कोण काका? कुठले काका? कोण काका वगैरे नव्हते, खोटं बोलले होते मी. तुला मी म्हंटल ना काहीतरी शक्कल लढवली पाहिजे, ते हेच. अरे शपथ, मला खूप उशीर झालाय. मी निघते आता. हा बाय बाय बाय. ताई तुझं नाव? गौरी. मी आभा. सॉरी 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 सॉरी. हे घ्या सॉरी. लोकांना होता होईल तितका त्रास द्यायचा असं काय पण करून आलीस का तू? नाही ते लेक्चरला जायला उशीर झाला होता ना म्हणून, बाकी काही नाही. मग त्यात माझी काय चूक आहे? मला का शिक्षा दरवेळेस अशी धडकतेस मला येऊन दे. अभिमन्यू सर. अभिमन्यू सर तुम्ही विसरलात. नाही सर, मी काहीच नाही विसरलो. तुम्ही विसरलात. तुम्हाला दिलेली शिक्षा तुम्ही विसरलात. पण सर आता ही अचानक मला येऊन धडकली, त्याला मी काय करू? हो ना, पण म्हणून चिडून जायचं नाही. प्रेमानं बोलायचं. चेहऱ्यावर आठ्या नाहीत. गौरी, मी काय म्हणतो, अभिमन्यू सरांना दिलेली शिक्षा ते तंतोतंत पाळतायत की नाही याची जबाबदारी तू का घेत नाहीस? मी
मी नको सर, मी कशाला? नाही घ्यावं लागेल. ऑर्डर म्हणजे ऑर्डर. अभिमन्यू सर, यापुढे गौरी तुमच्यावर लक्ष ठेवेल. हसून दाखवा.